एसटी रिक्षा टॅक्सी या भाडेवाढी विरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे। ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिकमध्ये शिवसैनिक मात्र आक्रमण झाले। पनवेल, नालासोपारा, कल्याण, डोंबिवली, वर्ध्यामध्येही या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। राज्यभर हे दृश्य पाहतोय। ठाणे, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, पनवेल, वर्धा आणि नालासोपारा या ठिकाणी आता भाडेवाढीच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे, आंदोलन करण्यात येत आहे। ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळतं, त्याचे दृश्य आपण पाहतोय। यावेळी आंदोलकांनी टीका देखील केलेली आहे। आंदोलकांनी लाडकी बहिणीचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित केला। एकीकडून पैसे देण्याचं दाखवण्यात येत आहे, मात्र दुसरीकडून एका प्रकारे सामान्य जनतेची ही लूट आहे अशी प्रतिक्रिया या आंदोलकांनी याआधी पुण्यातून दिलेली आहे। राज्यभर भाडेवाढी विरोधात सध्या एल्गार सुरू आहे, त्यामुळे आगामी काळात या आंदोलनाला नेमकं सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारची भूमिका या आंदोलनानंतर घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एसटी भाडेवाढी विरोधात सोलापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। मध्यवर्ती बसस्थानकासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनामुळे जवळपास 2 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक कोंडी झाल्याची दृश्य आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून आता चक्काजाम आंदोलन करण्यात भाडेच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला दिसते। खरं तर चक्काजाम आंदोलन ठाकरे गटाच्या वतीनं सोलापुरातील बस स्थानकावर करतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळं तब्बल 1.5 ते 2 तास वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याचं चित्र दिसतंय आणि सोलापुरातील शिवसेना ठाकरे गट जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत, काय सांगाल एकंदरीत आज चक्काजाम आंदोलन करताय? हे प्रताप सरनाईकांचा प्रताप झाला आणि लोकांच्या डोक्याला ताप झालाय। या जुमलेबाजी सरकारनं हे निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली होती ती सगळे आता विसरले आणि एसटीचा भाडेवाढ 16% लोकांच्या डोक्यावर त्यांनी लावला। हे अन्यायकारक एसटीचा भाडेवाढ हे भाड्यात वाढ केलेली आहे, ती भाडेवाढ त्वरित रद्द करायला पाहिजे आणि या जुमलेबाज सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या जिल्ह्याच्या या प्रमुख आगाराच्या समोर आम्ही इथं आंदोलन करतोय। दादा, जुनी शिवसेना आपल्याला दिसून येते। खर तर 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत रांगा ज्या आहेत ते लागलेल्या आहात। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना कशा प्रकारे, जर भाडेवाढ रद्द नाही झाली तर कशा प्रकारे काम करणार? प्रश्न फक्त या भाडेवाढीचाच नाही आहे। या सरकारने लोकसभेच्या वेळेस असेल, विधानसभेच्या वेळेस अनेक आश्वासनाची सरबत्ती वाहिलेली आहे। जे त्यांनी आश्वासन सरकार आल्यानंतर करू म्हणले होते, त्यांनी जर ते नाही केलं तर शिवसेना लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर नक्की उतरेल। आंदोलन हे आमच्या रक्तातच आहे। येणाऱ्या काळामध्ये जर भाडेवाढ रद्द नाही झाली तर यापुढे देखील मोठ्या स्वरूपाचं आंदोलन शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येण्याचा इशारा या ठिकाणी शिवसैनिकांकडून करण्यात येतोय। कॅमेरा पर्सन यासिन शेखचा, अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। दरम्यान नाशिकमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकच्या सीबीएस स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। दरवाढ जी एसटी महामंडळाने केलेली आहे त्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन बघायला मिळतं। एकूणच जर बघितलं तर 1 फेब्रुवारीपासून देखील रिक्षा आणि टॅक्सीच्या ज्या भाडे आहे त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय जो झालेला आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। यामध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं जे सीबीएस बस स्थानक आहे त्या बस स्थानकाच्या बाहेर रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महिला पदाधिकारी असतील, पुरुष पदाधिकारी असतील, युवा सेना असतील, हे सर्व या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी माजी महापौर या ठिकाणी आपल्या सोबत आहे। काय सांगाल, ज्या पद्धतीनं आता हे सगळं आंदोलन सुरू आहे, काय नेमकी माग? आपण बघितलं, एका बाजूला लाडकी बहीण योजना चालू करतात, एका बाजूला गोरगरीब जनतेच्या खिशाला झळ बसवता प्रचंड अशी एसटी बस वाढ केलेली आहे आणि ही सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ बसणार आहे। ही भाववाढ सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणारी आहे। जोपर्यंत ही भाववाढ रद्द होत नाही तोपर्यंत ठाकरे गट शिवसेना ही रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आजचं प्राथमिक स्वरूपातलं हे आंदोलन आहे, हे भव्य दिव्य निश्चितपणाने पुढच्या स्वरूपामध्ये आंदोलनाचं स्वरूप हे निश्चित बघायला मिळेल आपल्याला।
तुमची शिवसेनेची काय भूमिका असेल या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? खरं तर ज्या पद्धतीने या सरकारने निवडणुकीच्या पूर्वी ज्या काही घोषणा दिल्या, मग त्या शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, बेरोजगार असतील, परंतु त्या उलट सत्ता स्थापन झाल्यानंतर त्या उलट या ठिकाणी होतंय. आणि जी बस ज्या लोकांना त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक ज्या बसने प्रवास करतात तिचीच दरवाढ या ठिकाणी 15% दरवाढ केलेली आहे. ही दरवाढ थांबली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. एसटी, टॅक्सी आणि रिक्षा दरवाढी विरोधात ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून एसटी आगारात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ठाण्याच्या खोपट एसटी आगारात आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि परिवहन मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यावरती असलेला जवळपास 7-7.5 लाख कोटीचा जो काय कर्ज आहे तो फेडणार कसं? त्याच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टीमध्ये ह्यांनी दरवाढ केलेली आहे त्या दरवाढीच्या बाबतीत जर का बघितलं, ह्या एसटीची तुम्ही अवस्था बघा ना. आतमध्ये जाऊन तुमच्या आमच्यासारखी लोक किंवा सर्वसामान्य जनता बसणार कशी? जे लोक इथनं त्या एसटीच्या भरोश्यावरती आहे, जे गावाखेडेपाड्यापर्यंत त्यांचा प्रवास करतात, जे का विश्वासाने या लाल परीवरती अनेक वर्ष प्रवास करतायत, त्यांनी जायचं कुठे आणि कोणाकडे न्याय मागायचा? याचा अर्थ असा होतो की आम्हाला निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी बोललो आणि आता निवडणूक आमच्या जिंकून झालेल्या आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेला ह्या आगीमध्ये ढकलून द्या, या पद्धतीचं काम हे सरकार करतंय. एसटी दर भाडेवाढ केल्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेने कोल्हापुरातही चक्काजाम आंदोलन केलंय. सीबीएस स्थानक इथं शिवसेनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची कोल्हापुरातली दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो. एसटी भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. एसटी दर वाढ केल्याच्या निषेधार्थ खरं तर कोल्हापूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. चक्काजाम आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आणि त्यांनाच खरं तर आता पोलिसांनी ताब्यात जे आहे ते घेतलेले आपण ही सगळी दृश्य पाहतोय. कोल्हापुरातल्या सीबीएस बस स्थानक या ठिकाणची सगळी दृश्य आहेत आणि त्या ठिकाणी पोलिसांनी आता संपूर्ण शिवसैनिकांना ताब्यात जे आहे ते घेतलेलं आहे. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो या ठिकाणी होत होता, मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांनी हा संपूर्ण आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून खरं तर ही दर जे वाढलेले आहेत, भाडे वाढलेले आहेत, ती भाडे जी आहे ते तात्काळ दरवाढ जी आहे ती मागे घ्यावी अशी देखील मागणी केली जाते आणि त्या संदर्भातलं आंदोलन जे आहे ते यांच्याकडून करण्यात आलं होतं. मात्र या सगळ्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपण ही दृश्य पाहतोय कोल्हापुरातल्या सीबीएस बस स्थानक या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक एकवटले होते आणि त्यांच्याकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं आणि या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. मात्र सध्या गेल्या काही वेळापासून या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.